नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता चपाती भाजीपेक्षाही कैक पटीने पौष्टिक आणि झटपट तयार होणारा आजचा आपला हा पदार्थ. तुमची मुलं जर ज्वारीची भाकरी भाज्या खायला मागत नसतील तर हा पदार्थ बनवून मुलांना खाऊ घालू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता. घरामध्ये जर मधुमेहाचं पेशंट असेल म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल त्यांच्यासाठी हा नाश्ताना अगदी रामबाण उपाय आहे. नक्की करून पोटभर खाऊ घाला. मग काय, रेसिपी संपूर्ण बघायची आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. आता हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतलाय. आता अख्खा कोबी आपल्याला लागणार नाही बरं का, कारण आपण फक्त 3 ते 4 लोकांसाठी हा पदार्थ बनवतोय. त्यामुळे हा कोबी आपण अर्धा कट करून घेऊया. कोबी मी अर्धा कट करून घेतलेला आहे. आपण आता हा कोबी किसून घेऊया. कोबी आपला चांगला किसून झाला की यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया. अर्धा चमचा लाल तिखट. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. अर्धा चमचा हळद. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया. सोबतच घालूया चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे बघा आपलं सगळं साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालूया. त्यानंतर 1 वाटी यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घालूया. पुन्हा आपल्याला हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालं आणि याचा मस्त असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे. हे बघा इतका घट्टसर आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा मळत असताना यामध्ये आपण एक थेंबरही पाण्याचा वापर केला नाही. कोबीला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता यामधला एक गोळा आपण काढून घेऊया. चपातीप्रमाणे हा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी पोलपाट घेतलाय. तर सर्वात अगोदर पोलपाटावरती आपल्याला सुक्क ज्वारीचं पीठ घालायचं आहे. पीठ आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे. त्यानंतर हा गोळा ठेवायचा आहे आणि याचा मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे बघा आपला हा पराठा लाटून झालेला आहे. आता ह्या कडा आपण हाताने थोड्याशा व्यवस्थित करून घेऊया अशा पद्धतीने. तर इथे आपला हा पराठा लाटून झालाय. आपण आता हा पराठा भाजून घेऊया. तर इकडे तवा देखील आपला चांगला गरम झालाय. पराठा यामध्ये घालूया. या पराठ्यावरती मी थोडंसं तूप लावून घेतेय. पराठ्याची खालची बाजू थोडीशी भाजली की हा पराठा लगेच आपण पलटी करून घेऊया. आता यावरती देखील आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता हा पराठा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. म्हणजे काय होईल, आपला हा पराठा आतपर्यंत चांगला भाजला जाईल. इथे आलटी पलटी करत हा पराठा मी दोन्ही बाजूने मस्त असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. हे बघा आपण आता हा पराठा काढून घेऊया. दुसराही पराठा
पराठा मी अशाच पद्धतीने भाजून घेतेय. तर इथे आपले पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. आता हे पराठे कशासोबत खायचे तर चला एक चटपटीत चटणी सुद्धा बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूया. नंतर 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ घालायचे. सोबतच घालूया 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरती जाडसर असं फिरून घ्यायचं आहे. तर इथे आपली झटपट तयार होणारी झणझणीत चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. हे बघा, आपण आता ही काढून घेऊया. तर इथे आपले पौष्टिक पराठे आणि चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.